लहानांपासून ज्येष्ठांना सगळ्यांनाच आवडणारी ही पुण्यातील ऐतिहासिक सारसबाग आता 2 दिवसांसाठी बंद राहणार आहे। पुण्यातील ही सारसबाग 28 आणि 29 म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसांसाठी बंद राहणार आहे। याचं कारण असं तर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग बंद ठेवण्यात येणार आहे। आता आपण सारसबागेच्या इथेच आहोत। आतमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि यासोबतच इथे हे जे गेट आहे तर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि इथे समोरच पोस्टर लावलेला आहे की दिनांक 28 मे आणि 29 मे रोजी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सारसबाग उद्यान हे बंद राहणार आहे। खरं तर याबाबत मोठा गोंधळ प्रशासनामध्ये पाहायला मिळाला, कारण या संदर्भात सुरुवातीला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी एक पोस्ट केली होती आणि या पोस्टमध्ये या सारसबागमध्ये काही दुरुस्तीचं काम आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे सारसबाग 2 दिवसांसाठी बंद राहील अशी माहिती देण्यात आली होती। मात्र काही वेळानंतरच त्यांनी ती पोस्ट बदलली आणि त्याऐवजी दुसरी पोस्ट त्यांनी केली आणि त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की सुरक्षेच्या कारणास्तव हे सारसबाग जी आहे तर ती बंद ठेवली जाणार आहे। त्यामुळे आता जे नागरिक आहेत तर ते गेटच्या बाहेरूनच आपल्याला दर्शन घेताना, भाविक जे आहेत तर ते गेटच्या बाहेरूनच आपल्याला दर्शन घेताना पाहायला मिळतात। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी पुण्यातील सारसबागेमध्ये नमाजावरून काही गोंधळ निर्माण झाला होता। त्यामुळे कुठल्याही 2 जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये या अनुषंगाने सुद्धा हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या वर्षी खासदार मेधा कुलकर्णी यांनी या सगळ्या संदर्भात महापालिका आयुक्त यांच्याकडे एक मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार त्या वर्षी सुद्धा सारसबाग जी आहे तर ती काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती। मात्र तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, धर्मात तेढ निर्माण होण्याची शक्यता दिसत होती आणि त्यामुळेच सारसबाग उद्यान बंद ठेवावे आणि केवळ मंदिर जे आहे तर ते भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुरू ठेवावं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर 2 दिवस हे सारसबाग जी आहे तर ती बंद ठेवली जाणार आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पुणे शहरातले लोक असतील त्यासोबतच बाहेरून सुद्धा येणारे लोक असतील, पर्यटक, तर ते सारसबागेला भेट देत असतात, सारसबागेमध्ये येत असतात आणि आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे सकाळी संध्याकाळी इथे नागरिक जे आहेत तर ते चालायला येणाऱ्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासोबतच पर्यटक सुद्धा येत असतात। पण गेल्या काही वर्षांपासून बकरीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा बासी ईद असते, बासी ईद साजरी करण्यासाठी सगळे मुस्लिम धर्मीय डबे घेऊन सारसबागेत जात असतात। त्यावेळी याच्यामध्ये वाद निर्माण होऊ नयेत याच पार्श्वभूमीवर ही सगळी जी खबरदारी आहे तर ती घेण्यात आलेली आहे। मात्र आतलं जे मंदिर आहे तर ते सुरू ठेवणार असल्याची माहिती इथल्या लोकांकडून देण्यात आलेली होती। पण आता जर आपण पाहिलं तर आत जाण्यासाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर ते बंद करण्यात आलेलं आहे। ते त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे ते बंदच राहणार होतं। मात्र साधारण 5:30 ते 10 या वेळेमध्ये हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवणार होते असं माहिती दिलेली होती। मात्र आपण आता जर बघितलं तर दर्शनासाठी सुद्धा मंदिर उघडं नाहीये। संपूर्ण सारसबागचा परिसर जो आहे तर तोच संपूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव हे जे आज सारसबाग बंद ठेवण्यात आलेली आहे उद्या सुद्धा बंद राहणार आहे आणि त्यानंतर बाग जी आहे तर ती उघडली जाणार आहे। या सगळ्या संदर्भात आता कशा प्रकारे बंद ठेवली जाते आणि यामध्ये कुठलाही तेढ निर्माण होतं का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता दरवर्षीच अशा पद्धतीने सारसबाग ही 2 दिवसांसाठी बंद ठेवली जाणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।